जनतेचा गेलेले आहेत आणि त्यातच शेतीमालाला बाजारभाव. खरं तर तीव्र शब्दामध्ये मी या ठिकाणी प्रथमतः ह्या नालायक सरकारचा या ठिकाणी निषेध करतोय. अतिवृष्टी झालेली आहे, आमच्या शेतकऱ्याच्या कुठल्याही त्या ठिकाणी मालाला बाजारभाव नाही आहेत. कांदा आमचा त्या ठिकाणी बराकीमध्ये सडून चाललाय. 2 वर्षाचे आमचे कांद्याचे जे अनुदान आहे त्या ठिकाणी सरकार अजून देत नाहीये. वेळोवेळी पणन मंत्री यांना ठिकाणी फोन करतोय, पणन मंत्र्यांचे फी त्या ठिकाणी आम्हाला बोलून देत नाहीत. ते म्हणतात तुम्ही इथून तिकडे मुंबईला या. अहो आमच्या शेतकऱ्यांची एवढी तुम्ही हेल न करता इथं मी त्या दिवशी पुण्यामध्ये मुख्यमंत्री ते होते, पणन मंत्र्यांना भेटायला गेलो, त्यांची मीटिंग चालू होती. म्हटलं तुम्हाला 3 तास त्या ठिकाणी भेटणार येणार नाही, तुम्ही मुंबईला या. अहो आमच्या शेतकऱ्याकडे काय पैसे आहेत का? आम्ही शेतकरी या ठिकाणी पुरता मरून चाललाय. तुम्हाला जर त्याची जर किव जर नसेल तर नेपाळ सारखे तुमची परिस्थिती या ठिकाणी केल्याचे आम्ही कास्त बसणार नाही काही. हा शेतकऱ्याची औलाद आहे. तुम्ही दिलेला कर्जमाफीचा शब्द तुम्ही का पूर्ण केला नाही? तुम्हाला आमचा सवाल आहे. तुम्ही जर कर्जमाफी जर आम्हाला देऊ शकत नसाल, तुम्ही त्या ठिकाणी जाताय, पूरग्रस्तांची पाहणी करताय, त्या ठिकाणी तुम्ही तुमचे फ्लेक्स लावताय आणि त्यांना ठिकाणी वाटताय. अरे आमचा शेतकरी त्या ठिकाणी लाखोनी त्या ठिकाणी पीक घेतोय, सोन्यासारखं पीक त्याच्यात ते जळून जातंय, वाहून जातंय आणि तुम्ही त्याची त्या ठिकाणी चेष्टा मस्करी करताय. तुम्ही जर आमची जर चेष्टा मस्करी जर करत जर असाल ना, तुम्ही महाराष्ट्रात कुठेही आता शेतकरी पेटून उठलाय. एकतर शेतकरी कुठल्या याच्यात लक्ष घालत नाही, पेटत नाही, आणि पेटला तर तो विजत नाही. आम्ही शिवजन्मभूमीतील आहोत. छत्रपती शिवरायांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं, संघर्ष केला. माझ्या शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला त्या ठिकाणी धक्का न लावलं देता आदर्श राज्यकारभार त्यांनी त्या ठिकाणी केला. तुम्ही त्यांचं त्या ठिकाणी नाव घेऊन तुम्ही राजकारण करता. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा तुम्ही त्या ठिकाणी न्याय देत नाही. आम्हाला जर यापुढे जर न्याय भेटला नाही तर आम्ही कसा मिळवायचा हे आम्हाला छत्रपतींनी शिकवले. आम्ही गनिमा गावा करू, पण आमचा या ठिकाणी न्याय मिळूच हे या ठिकाणी तुम्हाला जाहीरपणे सांगतो. तुम्ही आमचा अंत पाहू नका, आम्ही शांत आहे. मुख्य मागण्या काय? आमच्या मुख्य मागण्या आत्ताच आहे. आमच्या कांद्याला त्या ठिकाणी तुम्ही अनुदान त्या ठिकाणी मिळणं गरजेचं आहे. 1500 रुपये आम्हाला अनुदान द्यावा. आमच्या कांद्याला तुम्हाला अनुदान नसन देत आहे, तुमची कर्जमाफी वगैरे गेली चुलीत तिकडं. आमच्या कांद्याला 400 रुपये बाजारभाव द्या. तुमच्या कुठल्याही अनुदानाची आम्हाला त्या ठिकाणी आवश्यकता नाहीये. आणि तुम्ही जर आम्हाला देऊ, धरसोड प्रकार आहे. तुम्हाला सांगतो, कांदा निर्यात करायचं. आता पाठीमागे कुठेतरी म्हटले आम्ही 400 क्विंटल कुठे कांदा निर्यात होती का? तुम्ही काय शेतकऱ्याची थट्टा करताय? आमची प्रमुख मागणी आहे आत्ताची, आमच्या सोयाबीनला त्या ठिकाणी हमी बाजारभाव द्या. तुम्ही 50 रुपये, 49 रुपये, 93 पैसे हा हमी बाजारभाव दिला, तर तुम्ही 40 रुपयाच्या वर आमचं सोयाबीन त्या ठिकाणी खरेदी केलं नाही. तुम्ही का करू शकत नाही? तुम्ही दिलेला जर शब्द जर पाळू शकत नसाल तर तुम्ही सत्तेवर राहण्याच्या लायकीचे नाही. तुम्ही त्या ठिकाणी